नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढले होते. यांच्यात कुठली आघाडी किंवा यांच्यात कुठली युती झाली नाही. आणि मग भारतीय जनता पार्टीला 122 सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. आणि शरद पवारांनी न मागताच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन टाकला आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली. शिवसेनेचे आजचे जे काही मुख्यमंत्री ते या राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून बसले आणि केवळ एकनाथ खडसेंनी ही युती तोडली याची घोषणा पण त्यांनी केली होती. आणि पुढे जाऊन 6 महिन्यांनी काही ना काही समझोता होऊन शिवसेना सरकारमध्ये आली. शरद पवारांनी या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये मिठाचा खडा टाकला आणि तेव्हापासून जरी उद्धव ठाकरे, शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी 2019 पर्यंत 5 वर्ष 4.5 वर्ष सरकारमध्ये होते, तर पण उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी बरोबर कधीच जुळून घेतलं नाही. नेहमी सरकारमध्ये राहून सुद्धा आपल्याच सरकारवर टीका करायची, केंद्र सरकारवर टीका करायची. महानगरपालिकेचं इलेक्शन निवडणूक सुद्धा हे वेगवेगळे युती न करता लढले. त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोप, एकमेकांना रावण म्हणणं, अफजल खान म्हणणं आणि काहीतरी विचित्र बकवास करणं, अशा प्रकार सुद्धा आपण हे सगळे बघितले. उद्धव ठाकरेंना समजलंच नाही की आपलं जे काही कोर जे काही युती आहे ती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीला जशी शिवसेनेची गरज आहे तशीच शिवसेनेला सुद्धा भारतीय जनता पार्टीची गरज आहे. हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना माहीत होतं. पण उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं नाही म्हणा किंवा उद्धव ठाकरे वाहत गेले म्हणा किंवा निवळ रागापायी किंवा एखादी गोष्ट डोक्यात घेऊन उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी बरोबर अनेक वादग्रस्त विधान केले. नंतरही भारतीय जनता पार्टीने त्यांना 2019 मध्ये युती केल्यावर जो काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी घाट घातला आणि शरद पवारांच्या नादी लागून आणि संजय राऊतांच्या विचित्र अशा सल्ल्यानं जे काही महाविकास आघाडीचं सरकार यांनी राज्यात बनवलं, हे एकनाथ शिंदेंना मान्य नव्हतं. एकनाथ शिंदे तेव्हाही उद्धव ठाकरेंना सांगत होते की आपलं अलायन्स किंवा आपली भागीदारी ही भारतीय जनता पार्टी बरोबरच, आपला पक्ष हा नॅचरल भारतीय जनता पार्टी बरोबरच आपण जाऊ शकतो. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती जर केली तर उद्या भविष्यात ज्यांच्या भरोश्यावर आपण निवडणूक लढवतो किंवा ज्या लोकांनी ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला लोकांनी मतं दिलेत ते लोक आपल्या बरोबर राहणार नाही, ते लोक आपल्यापासून दूर जातील. हा वारंवार सल्ला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देत होते. पण उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आलं नाही आणि उद्धव ठाकरेंनी नको ती चूक करून शेवटी जी महाविकास आघाडीची काही मोड बांधली आणि या षडयंत्री लोकांबरोबर जाऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेतला, कुऱ्हाड पाडली आणि शेवटी तात्काळ तर काही बंड काही करता येत नाही. जे काही बंड झालं ते 2.5 वर्षांनी झालं आणि याचा राग जे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, 40 आमदार गेले याचा राग आणि मुख्यमंत्री पदही गेलं. मग आपलाच कुणीतरी घरगडी किंवा आपलाच कुणीतरी नौकर
ही भाषा जी उद्धव ठाकरेंची आहे, त्यांना असं वाटलं की कोण एकनाथ शिंदे, कोण तो दाढीवाला, कोण तो फलाण्या, मग तो कसा मुख्यमंत्री होऊ शकतो, तो तर काल माझ्या पाया पडत होता, तो तर माझ्या पुढे मुजरे करीत होता, त्याला काय अधिकार आहे मुख्यमंत्री होण्याचा. हा सगळा इतिहास आपण बघितलाय. मग रोज उठून काहीतरी म्हणायचं, राष्ट्रपती राजवट लावा, ह्यात कायदा आणि सुव्यवस्था एकदम अतिशय गंभीर झाली, याचा खून झाला, त्याचा मर्डर झाला, यांनी पिस्तूलने गोळ्या झाडल्या, त्यांनी हे केलं. मग ह्या मिंदे सरकार, हे बेकायदेशीर सरकार. आता 17 वेळा सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यावर बऱ्याचशा गोष्टी कॉमेंट्स केल्या आहेत. निवडणूक आयोगाने ही सगळी शिवसेना एकनाथ शिंदेंना देऊन टाकली, यांच्याकडून सगळी शिवसेना काढून घेतली. हा सगळं आपण बघितलंय. विधान परिषदेच्या सभापतींनी सुद्धा त्यावर सुप्रीम मोहर लावली. आता आपण परत त्याच गोष्टी बोलायच्या आणि फक्त शिव्या श्राप देत राहायचे, घाणेरडी गटार आपण फक्त व्हायची. मग सभांमध्ये मी मग त्यांची दाढीच खेचून काढील, त्यांची दाढीच ओढेल, अशा प्रकारच्या वैयक्तिक पर्सनली सुद्धा कॉमेंट्स करायच्या आणि त्याच्यातून वाद ओढून घ्यायचे. खरं तर या व्यंगात्मक गोष्टी उद्धव ठाकरेंनी टाळायला पाहिजे. किंवा शिवसेनेमध्ये दाढी किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीत दाढी, या गोष्टी बोलण्याची गरज असते का? इतक्या खालच्या पातळीवर तुम्हाला जाण्याची गरज असते का? दाढी वाढवणं न वाढवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची पण दाढी होती. किंवा जे एकनाथ शिंदे गुरु मानतात ते धर्मवीर आनंद दिघे यांची पण दाढी होती. त्यांचा एक स्वभाव आहे, ते सुरुवातीपासून दाढी वाढवतात. आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना दाढी म्हणून ओळखलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना ती शोभते. पण आता ज्याला शोभत नाही त्यांनी दाढीवर बोलू नये. त्यामुळं मी यांची दाढी ओढून काढेल किंवा खेचून काढेल, या अशा प्रकारच्या फालतू गोष्टी करून फायदा होत नसतो. मग त्याचं टीकेचं भक्ष्य व्हावं लागतं. मग एकनाथ शिंदेंनी सांगितलं की माझ्या दाढीला तुम्ही हात लावू नका, चुकूनही लावू नका, या दाढीमध्ये तुमच्या नसा आहेत. कारण एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळ राहिलेले आहेत आणि जवळच्या माणसाला सगळे राजकारणाचे लूज फॉल्स किंवा अंडे पिल्ले माहीत असतात. त्यामुळं जरी दुश्मनी जरी तुमची झाली तरी पण वैयक्तिक पातळीवर तुम्ही जायचं नसतं. आणि जो माणूस अतिशय जवळचा असतो आणि जरी तो तुमच्या बरोबर नाही पण तुम्ही त्याच्यावर टीका करताना अतिशय 100 वेळा विचार करून केला पाहिजे. कारण तो कधी तुमच्याबद्दलचं जे काही आतल्या गोटातलं आहे ते कधी बाहेर काढील आणि मग तुमच्या अख्ख्या कारकिर्दीला, आयुष्याला सुरुंग कधी लागेल हे तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. खरं तर 2.5 वर्ष तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. 2.5 दिवस सुद्धा तुम्ही मंत्रालयात गेले नाही, फेसबुक लाईव्ह केलं, असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. घरात बसून तुम्ही सरकार चालवलं. कधी शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही गेला नाहीत, शेतकऱ्यांचे अश्रू कधी पुसले नाहीत किंवा शेतकरी जे काही वादळ वारे किंवा पावसाने लोकांच्या शेत्या नष्ट झाल्या तर शेतकऱ्यांना 2.5 वर्षांमध्ये 5 रुपये सुद्धा कधी मिळाले नाही. एकनाथ शिंदे सारखा माणूस पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. जिथं कुठं मदत करण्याची गरज असेल तिथं मदत पोहोचते आणि जिथं कुठं मुख्यमंत्र्यांचा जाऊन लोकांच्या अश्रू पुसायचे असतील तिथं मुख्यमंत्री 4 तासात जाऊन पोचतात. मग इर्षारवाडी असेल 2 वाजता हा माणूस एका दुर्गम भागात जाऊन पोचतो. हे उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी
मग शिक्षण क्षेत्रात असेल किंवा पायाभूत सुधारणा असतील, लोकांचे अनेक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या प्रकारे काम आपण महाराष्ट्रामध्ये होत असताना बघितलेले. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची अतिशय बोजवारा झाला होता. कुठं कधी काय होईल, गृहमंत्रीच लोकांना, पोलिसांना 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट देत होता. साधू संतांची हत्या झाली, कधी कोणाला उठून अटक करीत होती. लोक जेवत असताना अटक व्हायची, कुठल्याही कार्यकर्त्याला मारहाण व्हायची, यांचे मंत्री त्यांना घरामध्ये नेऊन कार्यकर्त्यांना मारायचे, अशी परिस्थिती होती. अक्षरशः रस्त्यावर कुणी हनुमान चालिसा म्हटलं तरी खासदार आमदारांना 15-15 दिवस या लोकांनी अटक केलेली आहे. हा सगळा उद्धव ठाकरेंचा प्रताप आपण ह्या सगळ्या 2.5 वर्षात बघितलेला आहे. उद्धव ठाकरेंना फक्त खुर्चीचं, फक्त बसणं महत्त्वाचं होतं. एस.टी. कामगार अक्षरशः 6-7 महिने उपाशी मेले, तरी पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे साधं डोकून पण बघितलं नाही. आणि जेव्हा उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील तेव्हा ही वेळ निघून गेलेली असेल. आणि एस.टी. कामगार साधं सिल्वर ओक मध्ये जाऊन कोणीतरी चप्पल सिल्वर ओकच्या दिशेने फेकली तर त्या 150 एस.टी. कामगारांना अक्षरशः सुप्रियाताई सुळेंनी किंवा शरद पवारांनी जेलमध्ये तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर असे गुन्हे दाखल केले. तो एस.टी. कामगारांचा प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा नंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी चांगलं काम केलं. या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. लोकांचे घरं असतील किंवा शौचालय असतील किंवा या राज्यामध्ये लोकांना राशन असेल, या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी बघितलेल्या आहे. आणि उगाचच फक्त आपले काहीतरी राग काढायचा आणि रोज उठून खोके म्हणायचं, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, हा पक्ष माझाच आहे, माझ्या बापाचाच आहे. सगळ्या दुनियाला माहिती की तो तुमच्या वडिलांनी पक्ष काढलेला होता, पण तो तुम्हाला सांभाळता आला नाही. तुम्ही त्यातमध्ये तुमचा काही पक्ष काढण्यामध्ये रोल नाही, पण आयत्या पिठावर रेगा सुद्धा चांगल्या तुम्हाला मारता आल्या नाही. ही सगळी गोष्ट माहिती आहे. पण आता एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे सुद्धा तुमच्यात पठडीतून आलेले आहेत आणि ते तुमचे अतिशय विश्वासू होतेच. आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा जो गॅप पडण्याचं कारण म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसांना जो काही धोका दिला, देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसूनची राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची साथ घेऊन तुम्ही महाविकास आघाडी सरकार बनवलं, हे एकनाथ शिंदेंना मान्य नव्हतं. आणि एकनाथ शिंदेचे आणि देवेंद्र फडणवीसांचे पूर्वीपासून चांगले संबंध होते. त्यांना पण माहीत होतं की आपण जे महाराष्ट्रामध्ये खासदार 18 निवडून आणलेत किंवा 2-4 वेळा जे आमदार आपण चांगल्या पद्धतीने निवडून आणतोय, हे केवळ मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आणतोय. हे उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही चेहऱ्यावर निवडून येत नाही, याची खात्री या लोकांना होती. आणि म्हणूनच ते लोक म्हणत होते की आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबरच राहावं लागेल. आणि ही गोष्ट केवळ उद्धव ठाकरेंनी ऐकली नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत. तुमच्या धनुष्यातून सगळे बाण निघून गेले, धनुष्य निघून गेलाय. आणि आता तुमच्याकडं फक्त तुमच्या तोंडामधली जी गटार आहे ती बाहेर पडते. तुम्ही शिव्याश्राप लोकांना देतात, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं भान राहिलं नाही. तुमच्याकडं फक्त लेफ्टिस्ट आले, तुम्ही सुषमा अंधारेंना प्रवेश देणार, तुम्ही प्रियंका चतुर्वेदीला प्रवेश देणार. तुमच्याकडं जे कोणी फक्त हिंदुत्वाला आणि मोदींना शिव्या देणारे लोक तुमच्या पक्षामध्ये आज जे काही प्रवेश झालाय त्यांनीच तुम्हाला संपवले. याचं परीक्षण सुद्धा कधीतरी उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व, मग जे काय ते सांगतात, यांचं हिंदुत्व त्यांचं हिंदुत्व, आता तुम्ही हिंदू राहिले की नाही राहिले हा मोठा मूळ प्रश्न आहे. तेव्हा काही गोष्टी बोलताना आपल्या मनावर ताबा पाहिजे. उगाचच आपण
संविधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या बाबतीत हलक्या शब्दात बोलल्यावर आपल्यावर कारवाई पण होऊ शकते. तर पण एकनाथ शिंदे अतिशय मोठ्या मनाचा माणूस आहे. ते या सगळ्या गोष्टी कधी बोलत नाही. 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात न गेलेला माणूस बाकी आज महाराष्ट्रामध्ये पायाला भेंगरी लावून फिरतोय. पण आता वेळ निघून गेली. तरी पण तुम्ही जर तोंडावर आपल्या जर काही ब्रेक लावला आणि चांगल्या विकासाच्या किंवा लोकांचे शेतकऱ्यांचे मुद्दे जर उचलले तर त्याच्यावर काही तुमचा फायदा झाला तर होईल. नाहीतर शेवटी जनतेला ज्या गोष्टी मान्य आहेत किंवा जनता जनार्दन ज्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे, ज्यांच्या बाबतीत नाही, तो विचार शेवटी जनतेचा आहे. जनता ठरवेल. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.